सिल्लोड सोयगाव फरदापूर येथे अद्ययावत सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन। सिल्लोड शहरात 132 अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून करडी नजर। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अंतर्गत सिल्लोड फरदापूर सोयगाव येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या शुभ हस्ते व ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत अद्ययावत सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले। सिल्लोड शहरात अद्ययावत 132 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले। शहरातील चौक, धार्मिक स्थळ, बाजारपेठ, बसस्थानक आदी गर्दींच्या ठिकाणी अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून करडी नजर राहणार असून सिल्लोड शहरात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीद्वारे चौकातील वाहतूक तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या अद्ययावत कॅमेऱ्यांचा मोठा उपयोग होणार आहे। सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। बेटर दॅन क्युअर नावाचं इंग्रजीमध्ये एक स्टेटमेंट आहे की मेडिकल सायन्समध्ये आजार झाल्याच्या नंतर बरा करत बसण्यापेक्षा तो होणारच नाही याची काळजी घेणे केव्हाही चांगलं असतं। तशाच प्रकारे प्रशासनामध्ये किंवा आपल्या गुन्हेगारी शास्त्रामध्ये देखील गुन्हा झाल्याच्या नंतर त्याचा शोध लावत बसण्यापेक्षा तो होणारच नाही याची काळजी घेणे केव्हाही चांगलं असतं आणि त्याच्याकरता हा तिसरा आहे। भगवान शंकराला तिसरा डोळा होता असे वर्णन आहे आणि सिल्लोडच्या या मानाच्या तुऱ्यामध्ये मुकुटामध्ये आज आपण या तिसऱ्या डोळ्याचं उद्घाटन करतो आहोत। उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप। हे पूर्वीपासून आपण गात आलेलो आहोत। याचा अर्थ असा की पाप हे अंधारामध्ये केलं जातं आणि अंधारात पाप होत असल्यामुळे, कारण अंधारामध्ये कोणी पाहत नाही, यामुळे लोकांच्या मनामध्ये असलेली वाईट भावना उफाळून जाते। म्हणूनच आमोशा बदनाम झाली। आमोशा बदनाम नाही, परंतु आमेशा दिवशी रात्रभर काळाकुट्ट अंधार असतं आणि म्हणून त्यावेळेला गुन्हे होण्याची शक्यता जास्त असते। म्हणून जुन्या काळामध्ये, आता मला माहित नाही, पण पोलीस स्टेशनमध्ये आमोशा बंदोबस्त असायचा। कदाचित तो आताही असू शकेल, अजूनही असू शकेल। आणि म्हणून अंधारामध्ये पाप होत असेल तर त्याच्याकरता उजेडाची व्यवस्था असली पाहिजे। पण आता तुम्ही अंधारात असला तरी तिसऱ्या डोळ्याची नजर तुमच्यावर आहे अशी नुसती संकल्पना माणसाच्या मनामध्ये असली तर वाईट विचारापासून तो माणूस निश्चितपणे दूर राहील। अशा पद्धतीने आपण ज्यावेळेला आपल्या शहरामध्ये म्हणजे गुन्हा झाल्यानंतर शोधत बसण्यापेक्षा या कॅमेऱ्याच्यामुळे गुन्ह्याची संख्या निश्चितपणे SP साहेब ते 50% खाली आल्याशिवाय राहणार नाही। आणि मग विज्ञानाची कास घेत असताना विज्ञानाने शोध लावलेले त्या शोधाचा उपयोग मानवी जीवन सुसज्ज करण्याकरता केला पाहिजे आणि म्हणून त्याच्याकरता आमदार साहेबांच्या निधीतून, आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आपण आज हा कार्यक्रम करतो आहोत। या अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे SP साहेबांना परत मी आठवण देऊ इच्छितो की आता गणेश उत्सव आला समोर आणि सिल्लोडचं नाव तुमच्या ऑफिसमध्ये कुठेतरी काळ्या यादीमध्ये आहे असं म्हणतात। कधीही सिल्लोडला दंगा झाला नाही, कधीही सिल्लोडला वाईट घटना घडल्या नाही। गणेश उत्सव असेल, ईद असेल, दिवाळी असेल आणि मग असं असेल तर मग आमच्या शहराचं नाव काळ्या यादीमध्ये काय येतं हा एक प्रश्न आहे। तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण गेल्याच्या नंतर ऑफिस तपासा आणि जर काळ्या यादीमध्ये आमचं नाव असेल तर कृपा करून काढण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीप्रमाणे या शहरामध्ये नवीन सगळ्या आता या ऑपरेटर्स येत आहेत, त्याच्या सुधारणा करतो आहोत। त्याचा उपयोग झाला पाहिजे, मानवी जीवन जास्तीत जास्त सुसह्य व्हावं याच्याकरता। आणि म्हणून माझ्यावर जर कोणाची नजर असेल तर वाईट भावना, वाईट विचार येणार नाही। अशा पद्धतीने या नाईट विजनचे कॅमेरे असल्यामुळे रात्रीच्या वेळेला देखील त्यांना हे सगळं दिसतं, हेही आपल्या सगळ्या लोकांना माहीत असले पाहिजे। या प्रसंगी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सेवानिवृत्त प्राचार्य तथा ज्येष्ठ विचारवंत नामदेवराव चापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कोल्हे, तहसीलदार सतीश सोनी, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, माजी सभापती रामदास पालोदकर, पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक यांची यावेळी उपस्थिती होती। या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार तसेच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी गाव दर्शन लाईव्ह दिलेल्या या प्रतिक्रिया। 35 ठिकाणी हायटेक पद्धतीने बसवण्यात आलेले आहे। आता शहरामधला एक काना कोपरा, रस्ता, धार्मिक स्थळ, सार्वजनिक स्थळ हे सर्व आता कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आलेले
माझी शहरवासियांना एकच हात जोडून नम्र विनंती आहे का आपण पोलिसांच्या दिलेल्या सूचनेचा पालन करा, नगरपालिकेच्या सूचनेचा पालन करा आणि अशा पद्धतीने आपल्या शहरामध्ये कोणीही गुन्हेगार असेल, कोणीही चुकून बाहेरून येणारा गुन्हा करत असेल तर त्याच्यावर ही सर्व लक्ष केंद्रित राहील आणि यामुळं गुन्हेगारी होणार नाही आणि शहर सुरक्षित राहील, भयमुक्त राहील। याच्यासाठी ही सर्व अंमलबजावणी करण्याचा SP साहेबांचा मी मनापासून आभार मानल की त्यांनी या जिल्ह्याच्या ज्या वेळेस अधीक्षक पद SP या पदावर आले आणि त्याचा सदुपयोग गंगापूर, वैजापूर येथे झाल्यानंतर आम्ही विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सिल्लोड, सोयगाव, फरदापूर जागतिक लेण्या या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याचा आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। मी या तालुक्याचा आमदार या नात्याने त्यांचे मनापासून आभार मानतोय। मेरी सभी आज सिल्लोड मतदारसंघातील माननीय आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या पुढाकाराने सिल्लोड, फरदापूर आणि सोयगाव या 3 ठिकाणी CCTV कॅमेराचं उद्घाटन झालेलं आहे। DPTCच्या माध्यमाने, DPTC फंडच्या माध्यमाने तयार केलेले लावण्यात आलेले हे कॅमेराज जे आजची लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, ज्यामध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन सिस्टम असतील, त्यानंतर PTZ आहेत, नाईट विजन आहे, या कॅमेराचं उद्घाटन प्रणालीचं उद्घाटन झालेलं आहे। या ठिकाणी याची जी रेकॉर्डिंग आहे जवळपास 3 महिन्यापर्यंत आहे आणि जी क्वालिटी आहे ती सगळ्यात बेस्ट क्वालिटीचे कॅमेराज सर्व ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। यामध्ये PA सिस्टमसुद्धा आहे, त्यामुळे लोकांना आपण इथून डायरेक्टली इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो। जर कोणी चुकी करत असेल तर त्याला सुधारण्याचा एक शेवटचा मौका देऊन त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मी आपल्या माध्यमाने सर्वांना विनंती करेन की सिल्लोड शहर असेल, सोयगाव शहर असेल किंवा फरदापूर असेल, यामधील या गावातील सर्व लोकांनी कायद्याचं पालन करावे, अन्यथा आपल्यावर नजर आहे आणि त्यानंतर कायद्याचे काम या CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमाने नक्कीच केले जाईल याची आपण खबरदारी घेऊ। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश हके, छत्रपती संभाजीनगर।